नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज मी दोन छोट्याशा ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. युजफुल ट्रिक्स आहेत, पण मात्र तुम्ही त्या विसरू शकत नाही जर तुम्ही त्या मनावर घेतल्या. आता श्रावण महिना झाला, पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप स्वस्त असते. घरोघरी कोथिंबीर वडी बनत असते. खमंग कोथिंबीर वडी बनवायचा सगळ्यांनाच हौस वाटते आणि ती वडी अशी आहे की तुम्ही करून फ्रीजमध्ये ठेवली वाफवून की मग मनाला येईल तेव्हा तुम्ही गरम गरम तळून खाऊ शकता. तिच्या चवीत काहीही फरक पडत नाही. अडचण कुठे येते? बेसनामध्ये थोडंसं तांदूळाचं पीठ टाकलं तर त्या क्रिस्पी कुरकुरीत लागतात वड्या, नरम पडत नाही. तर तांदूळाचं पीठ आता प्रत्येकाच्या घरी असेलच असं सांगू शकत नाही आपण. म्हणजे काही काही वेळेस होतं की नाही बाबा तांदूळाचं पीठ नाही आता आपल्याकडे, मग काय करायचं? तर मी तुम्हाला साधी सोपी युक्ती सांगते. आपले पोहे तर सगळ्यांकडे असतातच, पातळ म्हणा जाडे म्हणा पोहे असतातच. त्या पोह्यांना मिक्सरवरती बारीक करायचं आणि त्याची पूड थोडी बेसनामध्ये टाकायची कोथिंबीर वडी करताना. आणि तुम्हाला सांगते ती इतकी पटकन भिजवल्यानंतर ती वडी म्हणजे पाणी ते लागून त्याला चिकचिक होत नाही. त्याचा उंडा इतका छान बनतो आणि थोडासा असं ब्लॉटिंग पेपर टाकल्यासारखं वाटतं. आणि म्हणजे तुमची वडी चिकचिक होतच नाही अजिबात. त्या पोह्याच्या पावडरमुळे त्याच्यातलं ॲब्सॉर्ब होऊन जातं पाणी सगळं आणि छान उंडे करून तुम्ही वाफवू शकता, तळू शकता कापून नंतर. म्हणजे तांदळाच्या पिठाला हा बेटर ऑप्शन तुम्हाला मी सांगितलेला आहे बघा, की हा इतका छोटासा पण महत्त्वाचा ऑप्शन आहे की तुम्ही हे करून बघा की तांदळाचं पीठ नसताना पोह्याची पावडर टाकून कसं वाटेल करायला. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.